ह्या पंचेंद्रियाने घेतलेले अनुभव हे तुमचे असतात आणि अनुभव हे कुठूनही उधार घेता येत नाहीत। जसं तुम्ही एखाद्या लायब्ररीमधून पुस्तक उधार आणू शकतात, एखाद्याकडून पैसे उसने उधार घेऊ शकतात किंवा एखाद्या बँकेकडून लोन उधार घेऊ शकतात, पण तुमचे स्वतःचे जे अनुभव आहेत पंचेंद्रियाद्वारे तुम्हाला मिळालेले ते कुठल्याही जगात तुम्हाला उधार मिळत नाहीत। ठीक आहे, तुम्ही एखादा संत वाचताल, त्यांची पुस्तके वाचताल, तुम्ही कबीर वाचताल, तुम्ही गौतम बुद्ध वाचताल, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचताल, तुम्ही महात्मा फुले वाचताल, शाहू वाचताल, छत्रपती शिवाजी महाराज वाचताल, परंतु ह्या वाचल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळू शकते, पण त्याच्यामध्ये जे अनुभव आहेत ते अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला तशा पद्धतीने या पंचेंद्रियाद्वारे वागावं लागेल, त्याच वेळेस तुम्हाला ती अनुभूती मिळू शकते। याच्या सुद्धा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। एखादा तुमच्या शेजारी तुम्हाला तहान लागली आणि तुमच्या शेजारी एखादा पाणी पिला, तुमची तहान भागली का? नाही। याचा अर्थ काय? तुम्हाला माहिती एका पुस्तकात लिहिलेलं आहे की तहान लागल्यानंतर पाणी पिल्यानंतर तो तृप्त होतो, हे कुठल्या तरी पुस्तकात लिहिलंय, परंतु खऱ्या अर्थानं दुसऱ्यानं समजा पाणी पिलं तर तुम्ही तृप्त होऊ शकतात का? तुम्हालाच पाणी प्यावं लागेल। एखाद्याला भूक लागली तर त्यानं तो ज्यावेळेस जेवण करेल त्यावेळेस त्याचं पोट भरेल, हे कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला कुणाच्या अनुभवातून सुद्धा सांगितलं जाईल। पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला भूक लागेल, तुम्हाला त्याच वेळेस कळेल की मला जेवल्यानंतर माझ्या भुकेची तृप्ती होते। म्हणजे हा झाला अनुभव। म्हणजे कुठलीही जगातली गोष्ट ही अनुभव जो असतो तो तुम्ही उधार घेऊ शकत नाहीत, आणि हा अनुभव येण्यासाठी या पंचेंद्रियांना नियंत्रित ठेवून जर तुम्ही कार्य करीत राहिलात तर तुम्हाला अनुभव किंवा अनुभूती ही स्वतः येईल, तुम्ही अगदी आनंदाने जीवन जगाल आणि तुम्हाला सुख मिळेल, हे या ठिकाणी मी सांगू शकतो। आज आपण येथे थांबू। धन्यवाद, नमस्कार।